तिलोत्तमा मेंढे बाहेर ये, बाहेर ये. इथे कशासाठी आली आहेस? नाही, मी जेव्हा तुझ्या घरी आले होते तेव्हा माझा अपमान करून मला बाहेर जायचा रस्ता दाखवलास ना. मग इथे काय मागायला आली आहेस आता? भीक मागायला नाही आले तुझ्या दारात, मी कळलं ना. माझ्या मुलीला शोधायला आले. माझी मुलगी कुठे आहे तारा? भैरवीजी शांत व्हा आधी. आत या, आपण बसून बोलूयात. या. भैरवीजी, आपल्या कुटुंबाचे जुने संबंध आहेत, त्यामुळे प्लीज शांत घ्या. आणि कालपर्यंत सगळं ठीक होतं, आता काय चाललंय? नील, थांब ना. तिला बिचारीला नाही कळत नाते संबंध. तिचा काही संबंधच नाहीये या गोष्टींशी. नात्यांचा मान नाही ना राखता येत तिला, कारण मुळात नात्यांची किंमतच कळत नाही तिला. भैरवीताई, हे बघा, जो काय प्रॉब्लेम असेल तो सामोपचारानं सोडवता येईल ना. आपण बोलूया. अहो, आपुलकीची भाषा नाही कळत तिला. तिला वेगळ्या भाषेत समजावं लागतं. ताराला शोधतेस? तुझ्या लेकीला शोधतेस तू? सो तुलाच ठाऊक नाहीये तुझी लेक कुठे पळाली येते? माहितीये ना कुठे आहे ती. चांगलंच माहितीये, म्हणून आता मी तुझ्या दारात आहे. आणि माझी लेक पळून गेली नाहीये. मला खात्री आहे तिला पळवून आणलंय तुझ्या या लेकानी. खबरदार माझ्या लेकाला काही बोललीस तर. तो माझा लेक आहे, माझ्या शब्दाबाहेर नाही येतो. आणि मी त्याला सांगितलंय तुझ्याशी किंवा तुझ्या तारा बरोबर अजिबात संबंध ठेवायचा नाही. तुझी लेक तुझ्या घरातून पळून गेलीये ना, ऐन हळदीतून. तिच्यावर तुझे संस्कार आहेत. दोष द्यायचाच असेल तर तुझ्या संस्कारांना दोष दे. तिलोत्तमा, खबरदार, खबरदार माझ्या संस्कारांवर बोट ठेवशील तर. मी माझ्या ताराला कुठल्या संस्कारात मोठं केलंय ना ते मला चांगलं माहिती आहे. आणि माझे संस्कार किती खरे किती खोटे ते मी आत्ता या क्षणी इथे सिद्ध करू शकते. करून दाखवू?